नमस्कार मित्रांनो. कल्पना करा, संपूर्ण भारतात एकादशीच्या दिवशी लाखो लोक तांदूळ आणि अन्नाचा त्याग करतात. कारण शास्त्र सांगते की या दिवशी भात खाणे पाप मानले जाते. पण भारतात असे एक पवित्र स्थान आहे जिथे याच एकादशीच्या दिवशी भगवान श्री जगन्नाथ यांना महाप्रसाद म्हणून भात अर्पण केला जातो आणि हजारो भाविक तो प्रसाद भक्तिभावाने ग्रहणही करतात. इतकेच नाही, जगन्नाथपुरीच्या मंदिरात एकादशी मातेला आजही उलटे लटकवलेले दाखवले जाते, अशी प्राचीन परंपरा आहे. पण प्रश्न असा आहे, एकादशी माता उलट्या का लटकवल्या गेल्या? भगवान विष्णूंनीच हा निर्णय का घेतला? आणि ज्या दिवशी भात खाणे निषिद्ध मानले जाते, त्याच दिवशी जगन्नाथपुरीमध्ये भाताचा महाप्रसाद का दिला जातो? या सर्व प्रश्नांची उत्तर एका अत्यंत रोचक आणि भक्तिभावाने भरलेल्या पौराणिक कथांमध्ये दडलेली आहेत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. असे सांगितले जाते की भगवान विष्णूंनी धर्माचे रक्षण करण्यासाठी एकादशी मातेची निर्मिती केली. तिचे कार्य होते लोकांना पापांपासून दूर ठेवणे आणि उपवासाचे महत्त्व सांगणे. जो भक्त एकादशीचे व्रत करेल त्याचे पाप नष्ट होतील आणि त्याला विष्णू लोकाची प्राप्ती होईल, असा वरही भगवानांनी तिला दिला. म्हणूनच एकादशीचे व्रत हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. काळ पुढे सरकत गेला. लोक मोठ्या श्रद्धेने एकादशीचे पालन करू लागले. अन्न, विशेषतः तांदूळ खाणे टाळू लागले. कारण अशी मान्यता आहे की या दिवशी तांदूळामध्ये सूक्ष्म स्वरूपात पापाचा वास असतो. त्यामुळे एकादशीला तांदूळ खाल्ल्यास व्रताचे पुण्य कमी होते. पण एक दिवस एकादशी देवीच्या मनात विचार आला, संपूर्ण पृथ्वीवर सर्वजण माझ्या नियमाचे पालन करतात. माझ्यामुळेच लोक पुण्य मिळवतात. हळूहळू तिच्या मनात अहंकार निर्माण झाला. तिने भगवान विष्णूंनाही सांगितले, माझ्याशिवाय कोणालाही मोक्ष मिळू शकत नाही. भगवान विष्णूंना हा गर्व आवडला नाही. ते म्हणाले, जो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो त्याचा अहंकार मोडणे आवश्यक असते. तेव्हा भगवानांनी एकादशी देवीला सोबत घेऊन नीलाचल म्हणजेच आजच्या जगन्नाथपुरीला प्रस्थान केले. पुरीमध्ये पोहोचल्यानंतर भगवानांनी जगन्नाथांच्या सेवकांना सांगितले, आज नेहमीप्रमाणे प्रसाद तयार करा, त्यात भातही असू द्या. हे ऐकताच एकादशी देवी आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, प्रभू, आज एकादशी आहे, आज भात कसा चालेल? भगवान विष्णू स्मितहास्य करून म्हणाले, पुरी हे माझे क्षेत्र आहे. येथे माझी इच्छा आणि माझा प्रसाद सर्व नियमांपेक्षा श्रेष्ठ आहे. पण एकादशी देवीने विरोध सुरूच ठेवला. ती म्हणाली, जो कोणी आज भात खाईल त्याचे व्रत भंग होईल. भगवान विष्णूंनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिचा अहंकार वाढतच होता. तेव्हा भगवान म्हणाले, जिथे भक्ती सर्वोच्च आहे तिथे अहंकाराला स्थान नाही. आणि त्यांनी एकादशी देवीला मंदिरात उलटे लटकवण्याचा आदेश दिला. असे मानले जाते की तेव्हापासून जगन्नाथपुरीमध्ये एकादशी मातेला उलट्या अवस्थेत दर्शविले जाते. याचा अर्थ शिक्षा नव्हे, तर अहंकाराचा पराभव आणि भगवंताच्या इच्छेसमोर नम्रतेचा विजय. मग पुरीमध्ये भात का खाल्ला जातो? यामागे अत्यंत सुंदर श्रद्धा आहे. जगन्नाथाचा महाप्रसाद हा सामान्य अन्न नसतो. तो आधी भगवानांना अर्पण केला जातो. एकदा अर्पण झाल्यानंतर तो महाप्रसाद बनतो आणि शास्त्रानुसार महाप्रसादामध्ये कोणताही दोष राहत नाही. त्यामुळे जगन्नाथपुरीमध्ये एकादशीच्या दिवशीही महाप्रसाद म्हणून भात ग्रहण केल्याने निषिद्ध मानले जात नाही.
ते भक्त अन्न खात नाहीत, ते भगवंताचा प्रसाद ग्रहण करतात. यामुळे जगन्नाथपुरीमध्ये एकादशीच्या दिवशी भाताचा प्रसाद घेण्याची परंपरा आजही सुरू आहे. जी कथा आपल्याला केवळ नियम सांगत नाही, ती शिकवते की नियम महत्त्वाचे आहेत, उपवास महत्त्वाचा आहे. एकादशीचे व्रत अत्यंत पवित्र आहे, पण अहंकार कधीच पवित्र नसतो. आपण कितीही धार्मिक असलो, कितीही उपवास करत असलो, जर मनात गर्व असेल तर त्या भक्तीचे मूल्य कमी होते. भगवंतांना केवळ उपवास नको असतो, त्यांना नम्र मन, शुद्ध भावना आणि खरी भक्तिप्रिय असते. म्हणूनच जगन्नाथपुरीची ही कथा आपल्याला सांगते की भक्ती नियमापेक्षा मोठी आणि नम्रता ही भक्तीची खरी ओळख. धन्यवाद. आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.